द वर्स्ट डे ऑफ युअर लाईफ इज द बेस्ट डे ऑफ युअर लाईफ. किती कठीण वाक्य आहे हे समजूत घ्यायला, पण आपण त्यातनं मार्ग काढतो आणि आपल्यामध्ये जी एक चिवट वृत्ती किंवा लवचिकता आहे, करेज आहे, डिसिजन मेकिंग पॉवर आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या संकटांमुळेच आपल्याला कळत असतात. आहेत ज्येष्ठ लेखिका श्रीमती रविबाला काकतकर. प्रदर्शन करतात, तसेच अनेक पुस्तकं लिहिले ज्याच्या मनावरचे ओझे दडपण कसे दूर करावे, मागे काय होते, आता काय आहे, यापुढे काय होणार आहे, याबद्दल आज त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. जो विषय आहे तो जो ओझी हा जो शब्द आहे, मनावरची ओझी, तर त्याच्यामध्ये आपण स्वतःला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ह्या तिन्ही मधली ओझी जी असतात ती अनेक वेळेला आपल्याला कितीही आपण ऐकलेलं असलं की वर्तमानात जगायला पाहिजे, तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये आपण त्याच्यात राहू शकतो का ह्याचं थोडंसं अंतर्मुख होऊन परीक्षण करूयात. आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला आजच्या भाषणामध्ये शिकायला मिळालं तर माझा थोडा जो परिचय आहे त्याच्या बाबतीत मी सांगेन की मी न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे NLP हे जे वर्तनशास्त्र आहे त्याची मी मास्टर ट्रेनर, काउन्सिलर आणि मुक्त पत्रकार आहे. मला स्वतःला NLPचा प्रचंड आयुष्यामध्ये उपयोग झाला आणि त्यातली जी अनेक टेक्निक्स आहेत ती विविध प्रकारे आपल्याला जीवनाला, आपल्या समस्यांना समर्थपणे तोंड देण्याकरता जशी उपयोगी आहेत त्याचप्रमाणे अजून आपली प्रगती करण्यासाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. तर खरंच सांगायचं तर जेव्हा मी शिकले तेव्हा मला ह्या गोष्टी नवीन होत्या. तुमच्यापैकी अनेक जणांना त्या ऑलरेडी माहीत सुद्धा असतील, पण तरी सुद्धा लर्निंग 3 प्रकारे चालतं. एक न्यूली लर्निंग, काही अनलर्निंग आणि रीलर्निंग. त्याच्यामधलं आज तुम्हाला काही मिळालं तरी सुद्धा वी बोथ विल बी हॅपी अबाउट इट. सो आय स्टार्ट फ्रॉम हिअर. मध्ये मध्ये मी बसले, तुमच्या परवानगीने चालेल ना? हो. आजचा सेशन आपण एका गोष्टीने करूया. 2 संन्यासी असतात आणि ते जंगलामधनं, निबिड जंगल आहे, त्याच्यामधनं पार करत असताना वाटेत नदी लागते. त्या नदीच्या काठी एक तरुणी असते आणि ती तिला समस्या असते की त्या नदीला ओढ खूप आहे, त्यामुळे ती पुढे जाऊ शकत नसते किंवा ती ओलांडू शकत नसते. तर ती त्या संन्यासांना पाहिल्याबरोबर पुढे मला पार करायला मदत कराल का? त्यातला एक संन्यासी असतो तो घुटमळतो, पुढे काहीच कृती करत नाही. दुसरा म्हणतो हो जरूर. तिला झपझप घेतो, पाठीवर घेतो, नदी पार करतो, पलीकडे उतरवतो आणि ते जातात. गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा ज्याने मदत केलेली नसते तो ह्या संन्याशाला म्हणतो की आपल्याला गुरूंनी स्त्री स्पर्श वर्ज्य सांगितलंय, तू कशाला त्या मुलीला मदत केलीस? तर तो म्हणतो की कुठलं बोलतोयस तू? तर म्हणजे काल नाही का सकाळी आपण जंगलामध्ये होतो आणि तेव्हा त्या मुलीला तू मदत केलीस? तो म्हणतो ते ओझं ते मी नदी पलीकडे केव्हाच उतरवलं, ते अजून तू बाळगून आहेस का? तर अशी अनेक ओझी आपण नकळत बाळगत असतो आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्स, आपला जीवनानंद घेणं किंवा आपल्या एकांवर परिणाम होऊ शकतो. तर आज आपण थोडीशी ही आधी संकल्पना समजून घेऊया आणि नंतर मग प्रत्यक्षाला मी काही एक्सरसाइजेस म्हणजे अनुभवनिष्ठ लेक्चर असेल तर मला खात्री आहे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. सो इट इज सेड की पेन इज इनएव्हिटेबल, सफरिंग इज बाय चॉईस. Unhelpful stories we tell ourselves of the past, present and future we create. Do you agree with it? Yeah, because एक उदाहरण देईन की एकदा 4 जण एका कारमधनं जात असतात आणखीन तेव्हा अनफॉर्च्युनेटली त्या गाडीला ॲक्सिडेंट होतो. एक जण जागच्या जागी जातो, आणखीन त्या 3 जे असतात उरलेले त्यातल्या एकाला पूर्णपणे तो सुखरूप बचावतो त्याच्यातनं. एकाचा डावा हात फ्रॅक्चर होतो आणि एकाला थोडीशी दुखापत होते. पण 2 वर्षानंतर जेव्हा ते भेटतात तेव्हा जो पूर्ण सुखरूप निघालेला आहे तो म्हणतो की बापरे केवढा मोठा तो ॲक्सिडेंट होता, मी अजून विसरू शकत नाहीये. ज्याला थोडी दुखापत असते तो म्हणतो की मी किती लकी होतो की मी थोड्या दुखापतीवर वाचलो. आणि ज्याचा डावा हात फ्रॅक्चर आहे
तो म्हणतो मी लकी होतो की माझा उजवा हात नाही फ्रॅक्चर झाला. म्हणजे आता तुम्ही बघाल की बाह्य घटना ही पॅसिव्ह आहे किंवा उदासीन आहे, पण आपण त्याच्यामधनं त्याचं इंटरप्रिटेशन कसं करतो. म्हणून जे पहिलं वाक्य होतं की पेन इज इनएव्हिटेबल, सफरिंग इज बाय चॉईस. सो दुखापत झाली तर यू नीड, आय मीन यू डेफिनेटली वी बेअर द पेन और वी हॅव टू बेअर दॅट पेन, बट देन त्याचं आपण इंटरप्रिटेशन कसं करतो. माझ्या दृष्टीने प्रत्येक घटना जी बाह्य घटना म्हणतो आपण किंवा प्रत्येक व्यक्तीचं कृती आणि उक्ती, मी तुम्हाला असा प्रश्न विचारेन की आपलं त्याच्यावर किती नियंत्रण असतं असं तुम्हाला वाटतं. शून्य. सर आपण घरचे आहात, आपण बोलूया नको. ॲब्सोल्युटली. व्हेरी गुड. जरा टाळी वाजूया दोघांच्यासाठी. ओके. खूपच छान. हे जेव्हा सत्य आपल्याला कळेल तो माझ्या दृष्टीने आयुष्यातला सुवर्णक्षण आहे. मग आपलं नियंत्रण कशावर असतं तर फक्त 3 गोष्टींवर. एक म्हणजे आपण त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतो, काय प्रतिसाद देतो आणि ती परिस्थिती कशी हाताळतो. तर जे आत्ता माझ्या पुस्तकाचा उल्लेख झाला तर मी पण त्याच्या बाबतीत असंच म्हणेन की अक्षरशः एनलायटनमेंट झाली की मंत्र प्रतिसादांचा. म्हणजे आपण आयुष्यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे प्रत्येक श्वासालाच आपल्याला चॉईसेस आहेत त्याच्यावर कसा प्रतिसाद द्यायचे. तर अँझायटी, फिअर, वरीज, स्ट्रेस, अनप्लेझंटनेस, नर्वसनेस, शडर एक्सेट्रा, ऑल दीज मेक अस गो इन अन अनरिसोर्सफुल स्टेट. NLP मध्ये त्याला अनरिसोर्सफुल स्टेट म्हणतात. यू ऑल नो दॅट रिसोर्सफुल स्टेट इज नॅचरली what do you think? Resourceful, we feel resourceful म्हणजे काय असतं. करेक्ट. अगदी बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक गुण येतात. कॉन्फिडन्स येतो, डिसिजन मेकिंग, ऑल दीज आर रिसोर्सेस. सो फॉर अ गुड पर्सनॅलिटी वी नीड ऑल दिस. मग अनरिसोर्सफुल स्टेट केव्हा येते तर आपण त्याचा विसर आपल्याला पडतो. मग ते कधी कधी आपल्याला आयुष्यामध्ये अनेक आव्हानं येतात, संकट येतात किंवा डिसिजन घ्यायचे असतात. त्या प्रत्येक वेळेला आपल्याला विसर पडतो की अरे पूर्वी कुठल्या तरी वेगळ्या संदर्भामध्ये मी माझी हीच क्षमता वापरलेली आहे आणि मी आत्ता वापरू शकतो. तर NLP मध्ये खूप छान तंत्र आहे की इकडचंच छान उचलून आपण इथे, म्हणजे त्याला बोजा नको म्हणूया, ते रिसोर्सेस म्हणूया आणि आपण इथे वापरणं. तर याच्यामुळे वी बिकम मोर रिसोर्सफुल. खूप छान मला हे मिळालं की प्रेझेंट मेंटल इमोशनल बॅगेज काय काय असू शकतं. तर परफेक्शनिझम, आपल्याला आपणच स्वतः घातलेले हे नियम असतात की तसंच झालं पाहिजे. हा जो च आहे ना त्याचं सुद्धा आपल्याला ओझं येतं. किंवा पीपल प्लीजिंग, लोकांच्या गुड बुक्समध्ये राहावं म्हणून आपण सारखे अपेक्षा करत राहतो की अरे मी अजून काय करू, आणि मग त्याचं ओझं येतं. किंवा लोकांच्या इतरांच्या अपेक्षा असतात त्याचं ओझं. ग्रीफ नॅचरली, डिफिकल्टीज इन डिसिजन मेकिंग. मला एक्सरसाइजमध्ये वेळ हवा आहे म्हणून मी हे जरा भरभर घेते, बट तुम्ही सगळे सुज्ञ आहात, हे एक एक वाचल्यावरच आपल्याला कळेल की त्यामुळे जास्त त्याच्यामध्ये त्याच्या स्पष्टीकरण देण्यात वेळ नाही घालवते. गिल्ट नॅचरली, आपल्या चुका, रॉंग डिसिजन्स. मला चुकांच्या बाबतीमध्ये सांगायला आवडेल की जेव्हा आपण एखादा डिसिजन घेतो, रॉंग म्हणतात की देयर इज नथिंग रॉंग और राईट, गुड और बॅड, इट्स देअर, वी जस्ट लेबल इट. बिकॉज प्रत्येक जण, त्याच्या मागे 2 गृहीतक आहेत जी अतिशय महत्वाची आहेत की प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनामागे एक पॉझिटिव्ह कारण असतं आणि ते आपल्या अपेक्षांमध्ये बसलं नाही की आपण त्याला लेबल लावतो की हे चुकीचं वागला वगैरे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण एखादा डिसिजन घेतो तेव्हा तुम्ही थोडंसं आतमध्ये डोकवून बघूयात आपण की आपल्या समोर जे पर्याय त्यावेळेला उपलब्ध असतात त्यातला सर्वात बेस्ट पर्याय आपण निवडत असतो. पण कालांतराने जर आपल्याला असं वाटलं की अरे हा माझं डिसिजन चुकला बरं का, आणि मग त्याच्याबद्दल त्याचं ओझं बाळगण्यापेक्षा वेन आय एम काउन्सिलिंग आय ऑलवेज टेल देम की ती परिस्थिती पुन्हा आठवा जेव्हा तुम्ही डिसिजन घेतला होता. मग एखाद्या डिसिजनचा नवा पर्याय जर तुम्हाला नंतर सुचला, वी ऑलवेज हॅव अ चॉईस की बाबा पुन्हा गो बॅक, सगळं पुसून नव्याने सुरू करायचं का ॲक्सेप्ट द डिसिजन आय हॅड टेकन, बी फर्म अबाउट इट अँड देन गो अहेड, इजंट इट? सो आर यू विथ मी? ओके. सो इन्सल्ट्स,
महात्मा गांधींनी खूप सुंदर एक वाक्य म्हटलंय की नोबडी कॅन इन्सल्ट यू विदाउट युअर परमिशन. नंतर ॲक्सिडेंट होतात, त्याच्यावर आपलं काही नियंत्रण नसतं, पण मग त्याला आपण कसं कोपअप करतो, सो त्याचं पण बॅगेज असतं पास्टचं. इनजस्टिस, अन्याय झालेला असतो, अनप्लेझंट इन्सिडेन्सेस अनेक वेळेला होतात असे. अँझायटी येते, इंटरव्ह्यू, एक्झाम्स, वरी, हेल्थ इश्यूज, फायनान्सेस, पुढच्या फ्युचरबद्दलचे, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, मग इट मे बी आपल्या नातवंडांचे, मुलांचे आपल्या जबाबदाऱ्या, किंवा वयस्कर लोक आपल्या घरामध्ये असतात त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. आणि पुन्हा ग्रीफ ह्याचं पण होऊ शकतं की ते मागचंच बॅगेज आपण अजून बाळगत असतो. बॅगेज ऑफ द फ्युचरमध्ये अजून येतं म्हणजे रिलेशनशिप्स, म्हणजे इमोशनल बॅगेज येतं. एक्सपेक्टेशन्स ऑफ रिपीटेड सक्सेसेस, हे बुद्धाने विपश्यनेमध्ये खूप छान सांगितलं आहे की हॅपीनेस लाईक पास्ट, गेल्या वेळेला मला मिळालं यश, मग आता पण मिळावं, आणि नाही मिळालं तर त्याचा त्रास होतो, म्हणजे ते पण एक बॅगेज असतं. नंतर स्ट्रेस खालती, मॅरेज, प्रमोशन, किंवा एकदम लॉटरी लागली तर ते सुद्धा यश सहन न करण्याचं आपल्याला बॅगेज येऊ शकतं. नंतर डीलिंग विथ द बॅगेज, त्याच्याकरता मी मुक्तांगणमध्ये 20 वर्ष शिकवलं डॉक्टर अवचटांच्या इथे, आणि तिथे ही सिरिनिटी प्रेयर सगळ्यांसाठी आहे जी जगप्रसिद्ध आहे. पण मी अशी विनंती करेन की आपण सगळीजण हे म्हणूया, कारण की फक्त व्यसनींनाच नाही, आपल्या सगळ्यांनाच ही दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. जे टाळणे अशक्य ते शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया, दे बुद्धी देवराया. आत्ताच अगदी करंट उदाहरण घेतलं तर कोरोनाची स्थिती आपण टाळू शकत नव्हतो, मग ती कशी त्यातनं मार्ग काढायचा हे सर्वांनी आपण बघितलंच. पण जे टाळू शकत नाही आणि जे करायला पाहिजे त्याच्यामधलं फरक जाणवण्याची बुद्धिमत्ता आणि सामंजस्य आपल्याला हवं असतं किंवा आवश्यक असतं, आणि त्याच्याकरता ही देवाची प्रार्थना मला वाटतं प्रत्येकालाच उपयोगी पडेल. Why do we need recalling the past? There can be n number of reasons. What is your past, your own past for you? So it may be your pride, your motivation, because मी हे पूर्वी केलंय आणि मी जर त्याची आठवण केली तर मला खूप अभिमान वाटतो, माझं सेल्फ एस्टीम हाय होतं, आणि नंतर मला त्याच्यामुळे एक स्फूर्ती मिळते की मी केलं, आता मी पुन्हा करू शकतो. दुसरं म्हणजे अनेक वेळेला पेनफुल चॅलेंजिंग इव्हेंट्स असतात, तर त्यासुद्धा गोष्टींमुळे आपल्याला आठवलं तर असं वाटतं की अरे हे मी काय अजून त्याच्यामधनं मार्ग काढायला पाहिजे, की पुन्हा जर अशीच परिस्थिती उद्भवली तर मी काय करायला पाहिजे. सो इट्स फॉर अ प्लॅनिंग. सो विल यू लाईक टू लिव्ह अगेन टू अवॉइड मिस्टेक्स. आपण आपल्याला स्वतःला विचारूयात की माझ्या ज्या मिस्टेक्स केल्या होत्या तर त्या मला दुरुस्त करायला आवडतील, असं पण अनेकांचं म्हणणं असतं की मला पुन्हा जगायला आवडेल बरं का. इफ यू वेअर टू राईट युअर ओन स्टोरी, लाईफ स्टोरी डिफरंटली, व्हॉट कॅन वी डू? व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स अँड विच आर युअर स्ट्रेंथ्स नाव? खूप महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्या वेळेला आपल्या हातनं चूक होते, पण जेव्हा आपण डिसिजन घेतो तेव्हा आपल्याला माहीत नसतं की ती चूक आहे, तेव्हा ते बरोबर आहे असंच वाटलेलं असतं. तर अशा वेळेला किंवा मला ते सुचलं कसं नाही, किंवा मी दुसऱ्याचा विचार कसा नाही केला, अपराधी वाटतं. अनेक वेळेला अशा गोष्टी घडतात. तर त्याच्यामध्ये त्या गोष्टीकडे बघण्याचा सर्वात महत्त्वाचा एक दृष्टिकोन असा आपण जोपासू शकतो, तो म्हणजे त्यावेळेला माझ्या कुठल्या ॲबिलिटीज, म्हणजे माझ्या कुठल्या क्षमता ह्या सरफेस झाल्या किंवा वर आल्या की ज्याच्यामुळे आज त्या माझ्या स्ट्रेंथ्स बनल्या आहेत.
कारण आपण असं बघितलं तर आपल्याला जाणवेल की लहान मूल जे असतं पाळण्यात त्याला कुठे माहीत असतं की माझ्यामध्ये करेज आहे, माझ्यामध्ये झगडण्याची वृत्ती आहे. आपण अपयशांमधनं जास्त शिकतो का यशांमधनं? ॲब्सोल्युटली. आणि त्यामुळे जर आपण आपल्याच अपयशांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायचं ठरवलं तर आपल्या मिस्टेक्स किंवा आलेल्या चॅलेंजिंग सिच्युएशन्स ह्या सुद्धा त्याच्या बाबतीत मला अँथनी रॉबिन्स जो एक प्रसिद्ध मोटिवेशनल ट्रेनर आहे अमेरिकेचा, त्याचं एक वाक्य मला शेअर करायला आवडेल, जे माझ्या आयुष्यामध्ये अनेक जेव्हा अडचणी आल्या त्यावेळेला when I read that it was very difficult for me to digest it, पण looking back I feel की yes it was true. त्याचं वाक्य असं होतं, the worst day of your life is the best day of your life. किती कठीण वाक्य आहे हे समजून घ्यायला, पण आपण त्यातनं मार्ग काढतो आणि आपल्यामध्ये जी एक चिवट वृत्ती किंवा लवचिकता आहे, करेज आहे, डिसिजन मेकिंग पॉवर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संकटांमुळेच आपल्याला कळत असतात किंवा आपल्या झालेल्या चुकांमधनं कळत असतात की मी आता सो इट इज सेड टू अर्न इज ह्युमन. चुका करणं हे मानवी आहे. टू रिपीट देम इज अनपार्डनेबल. म्हणजे रिपीट द सेम मिस्टेक. वी कॅन मेक न्यू मिस्टेक्स. कारण तुम्हाला माहीत असेल की काही कॉर्पोरेट कंपन्या चुका करण्याकरता मुद्दामून एक फंड ठेवतात. आणि कारण काय आहे की नाहीतर मग लोक काही नवीन करायला, नवीन प्रयोग करायला धजावणारच नाही. त्यामुळे मुलांना सुद्धा नेहमी चुका करू द्यावं, फक्त त्याच्यातनं काय शिकलास हा प्रश्न विचारल्यामुळे मुलांनाही कळेल. ओके, ओके, बरंच पुढे गेलं ना एकदा. हां, if you were to deal with your past differently, what can we do? So be aware how you spend 24 hours of your life. Okay, मी जेव्हा एक सेकंड ना, खूपच पटापटा पुढे जाते. फाईन, आय थिंक दॅट इज ऑल्सो अवेअर ऑफ द टाईम. नाही ग, केलं नाही आहे माहिती, कदाचित ना माझा हात लागतोय. हां, बरोबर. मी ट्रान्झॅक्शनल अनालिसिसचा कोर्स केला, त्या सरांनी आम्हाला एक खूप छान विचार दिला बरं का. ते म्हणाले की 24 तास आपण आपले कसे घालवतो हा प्रश्न कधी ना कधीतरी आपण स्वतःला विचारला पाहिजे. काही काही कपल्स असे असतात की रोजचा भांडणाचा रतीप झाला की तो होईच तर त्यांना ते बरं वाटत नाही आणि मग नंतर पुन्हा ते एकदम नॉर्मल असतात. किंवा काही जण सतत तक्रारींचा एक तो डोस झाला की मग ते मोकळे असतात. तर आपण असं काही करतो का आपण क्रिएटिव्हली आपला दिवस घालवतो किंवा नवीन शिकण्याकरता घालवतो, हा थोडासा आपण अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारूया. दुसरं, हाऊ ऑफन, what duration and with what intensity do you go in an unresourceful state of mind. असं म्हणतात की दुःखी होणं किंवा अनरिसोर्सफुल स्टेट ऑफ माइंडमध्ये जाणं हा मानवी स्वभाव आहे. पण जर आनंदी व्हायचं असेल तर त्याला प्रयत्न करावे लागतात, मग ते करायचे, बरोबर ना. आर यू रिपीटेडली रिकॉलिंग युअर अनप्लेझंट पास्ट. सतत मराठीत एक खूप सॉलिड शब्द आहे त्याला, तो म्हणजे आपली दुःख आपण कुरवाळ्यात बसतो का. आणि त्यामुळे आपला दिवस 24 तासातला किती वेळ आपण त्याच्यामध्ये अडकलेलो असतो. किंवा एखाद्याने एकदाच अपमान केला पण आपण सतत ते आठवून ती सगळी परिस्थिती तशीच्या तशी उभी करतो आणि मग आपल्याच मनावर आपण पत्थर की लकीर करत असतो. तर तो जे मगाशची प्रार्थना आहे ती आपल्याला खरंच उपयोगी पडेल त्याच्यासाठी की जर मी काही करू शकत असलो तर ते करणं आवश्यक आहे. जर मी नसलो करत तर ते स्वीकारणं हे महत्त्वाचं आहे. टू डू द सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड एक्सपेक्ट डिफरंट रिझल्ट्स इज इन्सॅनिटी. नासमजी झाली तेच पुन्हा करत राहणं आणि परिणाम मात्र वेगळे त्यांची अपेक्षा करणं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप आज छान मला शेअर करायला आवडेल NLPचं. ते म्हणजे की आपला प्रत्येक अनुभवामध्ये ह्या 5 गोष्टी असतात. म्हणजे आपला प्रत्येक अनुभव आपण पंचेंद्रियांनी घेतो किंवा पंचज्ञानेंद्रियांनी घेत असतो. तर स्ट्रक्चर इज कंपोज्ड आउट ऑफ 5 सेन्सेस. व्हिज्युअल आहे, ऑडिटरी आहे, ज्याला आपण दृष्टीसेन म्हणू, कानसेन म्हणू, किंवा कायनेस्थेटिक हा शब्द आहे ज्याच्यामध्ये भावना
हां, किंवा त्या शारीरिक लेवलवर सुद्धा जाणवणं. ऑल्फॅक्टरी आणि गस्टेटरी, गंध आणि चव, पीपल्स मॅप्स आर बेस्ड ऑन धिस स्ट्रक्चर. आज हे मी का सांगते ते थोडंसं आपण पुढे बघूयात. ह्याच्यामध्ये सब मोडॅलिटीज हा प्रकार आहे. आता म्हणजे काय आहे की आपण असं म्हणतो की पंचेंद्रियांनी, पण वस्तुतः प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या अनुभवाच्या मागे अनेक स्तर आहेत. आणि ते कसे तर अवर रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टम्स आर द 5 सेन्सेस, बिग चंक्स ऑफ हाऊ वी स्टोअर मेमरीज. ओके, म्हणजे दृश्य साठवलं किंवा कानाने ऐकलेलं माझ्या मेमरीमध्ये मी साठवलं. पण सब मोडॅलिटीजमध्ये काय दिसतं तर व्हिज्युअलमध्ये कलर कुठला होता, डिस्टन्स किती होतं, फार आहे का जवळ आहे, किंवा स्पीड कशी होती, त्या एखादा अपघात असेल किंवा एखादा सुंदर अनुभव असेल, तो जर तुम्हाला आठवायचा असेल तर आपण तो जितक्या डिटेलमध्ये आपल्या मेमरीमध्ये गेलेला असेल तो आठवण्याकरता आपण इतक्या प्रकारचे स्तर सूक्ष्मरित्या आपण अनुभवू शकू किंवा त्याच्याकडे थोडंसं मला तुमचं लक्ष वेधायला आवडेल. डायरेक्शन कुठनं आहे, व्हिज्युअल मला कुठनं दिसलं, ब्राईटनेस आहे का, क्लॅरिटी, मूवमेंट कशी होती, स्टिल होती का फास्ट होती, त्याचा शेप कसा होता, असोसिएटेड और डिसोसिएटेड, म्हणजे मी त्याच्याकडे साक्षी भावाने बघत होतो का मी त्याच्यामध्ये गुंतलेलो होतो. ऑडिटरीमध्ये व्हॉल्यूम, पिच, टेम्पो, रिदम, व्हॉइस कसा होता, लो हाय, नंतर फेडिंग होता का, लोकेशन कुठे होतं, कॉन्स्टंट का इंटरमिटंट. कायनेस्थेटिकमध्ये हे सगळं मी का सांगते कारण तुम्ही जो अनुभव घेणार आहात त्याच्याकरता ह्याचा उपयोग होईल म्हणून मी हे थोडंसं डिटेलमध्ये सांगते. कायनेस्थेटिकमध्ये त्या अनुभवाचं टेक्स्चर कसं होतं, शरीराचं टेम्परेचर कसं होतं, वेट ऑन द बॉडी. आपण म्हणतो ना की माझ्या छाती दडपली म्हणजे वेट आलं, किंवा पोटात गोळा आला, लोकेशन, ते कॉन्स्टंट आहे का इंटरमिटंट आहे. आता ह्या सब मोडॅलिटीजचे यू वोंट बिलीव्ह इतके प्रचंड उपयोग असतात की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप सुंदर आठवायची आहे त्यावेळेला ह्या सगळ्या सब मोडॅलिटीज तुम्ही अजून एन्हान्स करू शकता. जर तुम्हाला एखादा दुःखद अनुभव आहे, वाईट अनुभव आहे, तर तो तुम्हाला जर विसरायचा असेल तर ह्याच्या सगळ्या तीव्रता तुम्ही कमी करू शकता. हे इतकं अमेझिंग आहे की ते फक्त अनुभवायलाच पाहिजे. नंतर ऑल्फॅक्टरी, स्मेल, परफ्यूम किंवा गस्टेटरी, म्हणजे आपण असं म्हणतो की तो अनुभव इतका कटू होता, म्हणजे बोलताना पण आपण म्हणतो, म्हणजे त्या अनुभवाचा आपण गस्टेटरी ह्या स्वरूपामध्ये सुद्धा वापर करत असतो. तर आता मला तुम्हाला असं सांगायला आवडेल की आपण इतके फॉर्च्युनेट आहोत की आपण आपल्या दुःखांवर किंवा ओझ्यांशी डील करायला अनेक वेळेला आपण इंडियन माणसं हिंदी सिनेमातले अनेक गाणी आपल्याला उपयोगी पडतात. मी 1-2 गाणी तुम्हाला ऐकवणार आहे मजा, आणि तरी आपली ओझी जात नाही. कधी काही वेळेला आपण गममध्ये इतके बुडालेलं असतो की तीच गाणी ऐकावीशी वाटतात आपल्याला. 1 मिनिट, काही आता ह्या गाण्यांचं मी तुम्हाला आवर्जून सांगेन की त्याचे शब्द जरा ऐका. आपण हेच स्वतःला सांगत असतो की कधीतरी सूर्यप्रकाश दिसेल, कधीतरी छान बहार येईल. तरी काही वेळेला आपल्याला जाणवतं की ह्याच्याही परी जाऊन माझे अनुभव आहेत की जे मला विसरायला आवडतील. तर त्याचे आत्ता आपण काही प्रत्यक्षामध्ये तुम्हाला मी काही गोष्टी शेअर करणार आहे आणि तुम्ही स्वतःवर काम करू शकाल. सो डीलिंग विथ द पास्ट डिफरंटली, मेक अ लिस्ट ऑफ इन्सिडेन्सेस, मेमरीज. मी वर्कशॉपमध्ये लिहायला सांगते सगळ्यांना. यू वॉन्ट टू गेट रीड ऑफ बट डू नॉट नो हाऊ टू डू दॅट. ओके, मला विसरायचं आहे पण मी विसरू शकत नाही, अशा बाबतीत जे अनुभव असतात ते त्याच्याशी कसं डील करायचं हे आपण बघणार आहोत. सो NLP सजेस्ट डिफरंट वेज टू गेट रीड ऑफ द पास्ट बॅगेजेस. सो ह्याच्यामध्ये मी आधी हा अनुभव तुम्हाला हा एक्सरसाइज तुम्हाला समजावून सांगतो आणि नंतर तुम्हाला करायचं आहे. सो आर यू विथ मी? विल यू लाईक टू एक्सपिरियन्स इट? या, ओके. So recall any one experience you want to forget. Reasons are important. तुम्ही स्वतःला सांगाल की हा मला का विसरायचा आहे, तर हे स्वतःलाच कळेल तुम्हाला की तुमची कारणं असतील त्याच्याकरता.
पुन्हा मी हे सांगू इच्छिते की अट हीच आहे की जो मला विसरायचा आहे तोच अनुभव आपण निवडायचा आहे. आता जसं मी म्हटलं की काही दुःख आपल्याला ठेवायला आवडतात. मग आता त्याचा जर त्रास होत असला, मी एक त्याच्याकरता छोटीशी गोष्ट सांगते. एकदा एक माणूस असतो, तो आराम खुर्चीवर बसलेला असतो आणि तो मागे पुढे करायचा ती खुर्ची, आणखीन त्याच्या पायाशी एक कुत्रा बसलेला असतो. तर जेव्हा तो मागे करतो खुर्ची आणि पुढे करतो त्यावेळेला तो कुत्रा ओरडायचा, चिखायचा, वो चीख रहा था. असं 3-4 वेळा होतं. तर त्याचा मित्र म्हणतो की वो क्यों चीख रहा है? तो म्हणतो उसके खिले नीचे एक खिला है, वो उसको चुभता है इसलिए वो चीख रहा है. म्हणतो तो वो उठता क्यों नहीं है? त्या माणसाने किती सुंदर उत्तर दिलं बघा. इतना नहीं चुभता की वो उठ जाए. त्यामुळे अशा अनेक अनुभव असे असतात की आपल्याला त्रास होत असतो, पण आय डोंट वॉन्ट टू बी अवे फ्रॉम दॅट. ओके, सो इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ युअर लाईफ. सो नाव इज द अपॉर्च्युनिटी फॉर यू की तुम्हाला जर तो विसरायचा असला तर डोळे बंद केल्यानंतर तुम्ही स्वतः ठरवाल की मला हा अनुभव घ्यायचा आहे का. पण अट पुन्हा तीच आहे की हा मला विसरायचा आहे. प्लीज रिक्वेस्ट करणारे आपले फोन जरा बंद करूयात आपण, हां, म्हणजे ठेवले असतील तर ऑनवर. ओके, जे नवीन लोक आले त्यांच्याकरता थोडंसं सांगते. आपण आता पास्ट एक्सपिरियन्सेस जे आपल्याला विसरायचे आहेत अशांच्यातनं सुटका करून घेण्याकरताचा हा एक्सरसाइज आहे. तर आत्ता मी एक्सरसाइज आधी समजावून सांगते. जो विसरायचा आहे असाच घ्यायचा आहे डोळे मिटल्यानंतर. यू आर गोइंग टू क्लोज युअर आईज, नॉट राईट नाव बट वेन आय टेल यू. तुम्ही डोळे बंद करायचे. नंतर तो अनुभव फक्त एकदाच तुम्ही आठवायचा प्रयत्न, म्हणजे आठवायचा आहे अथोपासून इथेपर्यंत. आणि मागे काही म्युझिक लागेल, सगळा वेळ तुम्ही डोळे बंदच ठेवायचे. ओके, इज इट क्लिअर? या, तर सगळ्यांनी आता पाय जमिनीला समांतर, डोळे मिटलेले करूया. आला श्वास, गेला श्वास शांत निरखूया. हातातलं सगळं बाजूला ठेवलं तरी चालेल, चष्मा काढायचा असला तरी चालेल, कारण की पुरेपूर ह्याचा अनुभव घेऊया. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आपण आता स्वतःलाच विचारायचं आहे की माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही अनप्लेझंट, पेनफुल असे अनुभव आलेले असतील त्यातनं जर मला सुटका करून घ्यायची असेल तर ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि आता तुम्ही तोच अनुभव एकदा जसा घडला तिथपासून जिथे संपत आहे तिथपर्यंत आठवायला सुरुवात करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. आला श्वास, गेला श्वास शांत निरखा. आणि आता सावकाश डोळे उघडा. 3, 2 आणि 1. हाताचे तळवे एकमेकावर घासून डोळ्यांवर ठेवून सर्व डोळ्याला आणि चेहऱ्याला ऊर्जा आणि उष्णता द्या. आणखी सावकाश डोळे उघडा. ओके, सगळ्यांना एक ब्लँक स्टेट आपण करतोय आणि त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. आज सकाळी ब्रेकफास्ट काय केला हे शेजारच्या माणसाला सांगायचं. सकाळी ब्रेकफास्ट काय केला हे शेजारच्या व्यक्तीला सांगाल. And just clap, clap. ओके, आता पुन्हा डोळे मिटायचे आणि एकदाच तोच प्रसंग आठवून बघायचा. ओके, डोळे मिटाल. पुन्हा पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. पाय जमिनीला समांतर, हात मांडीवर, पाठीच्या कणात ताठ, डोळे मिटलेले. आणि हे झाली आहे, विसरायला झालं आहे, गारगोल्ड आहे, जे पण असेल ते नोंद करा. आणि तुमचं झाल्यानंतर तुमचे तुम्ही सावकाश डोळे उघडा. झालं असलं तर डोळे उघडा. सगळ्यांनी डोळे उघडले का? ओके, काय तीव्रता किती जणांची कमी झाली त्याने हात वर करा. ओके.
किती जणांची काहीच फरक नाही पडला त्यांनी हात वर करा. ओके. मी आता असं ठामपणे सांगू शकते आणि इच्छिते की फक्त स्वतःला विचारा की मला जो अनुभव विसरायचा होता तोच मी निवडला होता का. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला विचाराल तो प्रश्न, कारण कित्येक वेळेला आपण म्हणतो मला विसरायचा आहे, पण तो मला खरं म्हणजे तो ठेवायचा असतो. अगदी प्रामाणिकपणाने त्या लोकांनी हात वर करा की जो मी तसाच मला विसरायचा नव्हता म्हणून मी तो निवडला. बरोबर आहे ना? व्हेरी ट्रू. ओके. स्वतःला विचारा मी तो का ठेवला आहे माझ्या मनाशी, त्याचा मला फायदा होतोय का, कारण की उपयोग होत असेल म्हणूनच मी तो निर्णय घेतला आहे की तो मला ठेवायचा आहे. जर त्याचा त्रास होत असेल तर त्या आराम खुर्चीतल्या माणसासारखं इतना नाही चुकता असं होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे मला तो गेला तर माझं व्यक्तिमत्व अधुरं राहील असं वाटतंय का, तो पण एक भाग असू शकतो. मग त्याच्याकरता महत्त्वाची बाब म्हणजे दोन. एक म्हणजे तुम्ही दुसरं गाणं निवडू शकता हाच अनुभव घेऊन, किंवा सर्वात महत्त्वाचं मी तो रिप्लेस कशाने करू शकतो, की मला दुसरं काहीतरी छान असं आहे का की मी गोल ठरवू शकतो का, त्याच्यापासून मी लक्ष माझं दुसरीकडे ठेवण्याकरता, कारण मी तो स्वीकारायला पाहिजे. जर तो मला स्वीकारायचा असला तर मी तो चांगल्या प्रकारे कसा स्वीकारील. बरोबर ना? तुम्ही इकडे आलात तरी चालेल, इथे खुर्ची मिळू शकेल तुम्हाला. ओके. सो डिड यू लाईक इट? You can clap for yourself. Okay, great. शिलाती? हां? हो ना? आणि NLPचं वैशिष्ट्य असं आहे की इट इज द फास्टेस्ट वे टू चेंज ह्युमन बिहेवियर. अँड नॉट ओनली दॅट, इट इज द स्टडी ऑफ द मोस्ट सक्सेसफुल पीपल इन द वर्ल्ड. की ते कशाने सक्सेसफुल झाले आहेत, व्हॉट इज द डिफरन्स दॅट इज मेकिंग अ डिफरन्स. इफ आय फॉलो दॅट, then even I can get that knowledge or get that benefit. Okay. तर आता विचार करून सुद्धा असा प्रसंगच आठवत नव्हता की मी विसरायला पाहिजे. अगदी बरोबर आहे, हे होऊ शकतं. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की कोपिंग आपलं असतंच. दुसरं म्हणजे त्याच्याचमुळे असे काही आता मला बॅगेज नको आहे अशी परिस्थिती आलेली असते. मी अशा वेळेला असं सांगते की फक्त शिकून घ्या, पुढे कधी झालं तर तुम्हाला ह्याचा उपयोग होऊ शकतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की त्याचं ड्युरेशन किती वेळ राहतं आपल्या मनावर ओझ्याचं, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता माझे यजमानच इथे आहेत, मी बऱ्याच वेळेला काही वादावादी होते, काही घटना घडते, मी मुद्दामून माझ्यावर काम करते. ते म्हणतात इतक्या पटकन तू कशी बाहेर येऊ शकतेस त्याच्यातनं, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू बी इन दॅट इज द मेन थिंग. की कशाला आपलं ऊर्जा, वेळ, सगळं आपला आनंद त्याच्यामध्ये कशाला घालवायचं. तर त्याच्यापेक्षा फटाफट त्याच्यातनं बाहेर यायचं. म्हणजे खोटं वाटेल तुम्हाला की 2 वर्षापूर्वी किंवा 3-4 वर्ष झाली असतील, मी माझ्या मुलीबरोबर हवाईला गेले होते. ती सगळी फॅमिली होती आणि मी पाण्याच्या करंट बरोबर मी ओढली गेले आणि मला असं वाटलं संपलं आता. आणि फॉर्च्युनेटली माझ्या जावयाने मला पकडलं आणि आम्ही बाहेर आले. खूप वेळ मला त्याचा त्रास होत होता, म्हणजे तिथनं घरी येईपर्यंत साधारण 1 तासभर वगैरे. पण मी घरी आल्यानंतर स्वतःला सांगितलं की हे मी शिकवते तर मीच का नको ते वापरायला. मी पटकन त्या जागी बसले, पटापट मी ते आता दुसरा जो एक्सरसाइज आपण करणार आहोत त्याच्यामध्ये उलटं आठवलं आणि त्यातनं मी सुटका करून घेतली आणि मी दीर्घ श्वास घेऊ शकले. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी पुन्हा पाण्यात पण गेले, नाही तर लोक भीती बसते आणि मग ते पुन्हा लिफ्टमध्ये पाण्यात जायला त्यांना घाबरायला होतं. तर तशी काही गरज नाही आहे. इतकी वर्ष आपण पाण्यात गेलो, एखाद वेळेला ॲक्सिडेंट झाला म्हणजे पुढच्या वेळेला होईलच असं नाही, पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. हा लेसन आपण प्रत्येक मिस्टेकमधनं शिकतो, हे मी शिकले. ओके. मला काल एखादी तुमचं भाषण आहे असं सांगितल्यावरती एखाद्याने सांगितलं, अहो रविबाईला ताकद करणार त्यांच्या मनावर ओझीच नाहीये. म्हणजे नाही आहेत खरी, कारण की मी त्याच्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करते, शिकते. त्यामुळे आय ऑलवेज से की आय थँक द ऑडियन्स बिकॉज वेन आय डू दॅट आय लर्न ट्वाइस. ओके. सो पुढचा अनुभव आहे, आता तुम्हाला आवडेल पुन्हा करायला, नवीन शिकायला. खूपच सॉलिडच आहे. म्हणजे आता ज्यांना ज्यांना संधी आहे त्यांनी
पुन्हा हे करूया. मी अजून बरेच एक्सरसाइजेस घेते, पण आजच्या वेळेनुसार मी आज 2 प्रॉमिनंट एक्सरसाइजेस घेणार आहे इथे सगळ्यांसाठी. तर सगळे एक्सरसाइजेसला डोळे मिटायला लागतात, त्यामुळे पुन्हा आपण जरा डोळे मिटणार आहोत. पण डोळे मिटायच्या आधी मी तुम्हाला हा एक्सरसाइज संपूर्ण समजावून सांगते आणि नंतर आपण तो करणार आहोत. एकच सेकंड. हा एक्सरसाइज 2 जो आहे तो रिवाइंडिंग द एक्सपिरियन्स असा आहे. एक मिनिट मी जरा सॉरी एकच मिनिट. तिकडे पण करायचं. नाही बस, तुम्हाला ठीक आहे ना. हा जो दुसरा अनुभव आहे हा खूपच महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा डोळे मिटाल त्यावेळेला पुन्हा कुठलाही एक दुसरा अनुभव जो तुमच्या अंतर्मनातनं आपोआप पॉपअप होईल तो घ्या तुम्ही. जो मला त्रासदायक वाटतोय असं तुम्हाला वाटतोय तो तुम्ही घ्यायचा आहे, बघायचा आहे. अथपासून इथेपर्यंत जसं आपण एखादं पुस्तकाचं पान असतं त्याप्रमाणे स्टार्ट रिकॉलिंग बॅकवर्ड्स. ओके, आता काय करायचं आहे की तुम्ही हा अनुभव एकदाच फक्त जसा घडला तसा अथपासून इथेपर्यंत, म्हणजे जशी पुस्तकाची पानं 1 ते 100 असतील समजा, तर तसाच फक्त एकदाच बघायचा. डोळे उघडायचे. त्याच्यानंतर आय विल बी आस्किंग यू अनदर क्वेश्चन. मे बी तुमचं स्वतःचा फोन नंबर उलट्या क्रमाने आठवा वगैरे काही तत्सम. दुसऱ्यांदा नंतर मग जेव्हा आपण डोळे मिटतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोच अनुभव आपण पुस्तकाची 100 पासून 1 पर्यंत जशी पानं उलट्या क्रमाने आठवतो तशा क्रमाने तो अनुभव आठवायचा आहे. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की अत्यंत ऑब्जेक्टिव्हली, म्हणजे तुम्ही वस्तुनिष्ठपणाने जसा घडला तिथपर्यंतच तो बघायचा आहे. त्याच्या पुढचे जे तुमच्या मनावरचे भावनिक परिणाम आहेत ते आपण बघायचे नाहीयेत. हा महत्त्वाची अट आहे ना. आणि मग नंतर जेव्हा आपण उलट्या क्रमाने आठवायला लागू तो पंचेंद्रियांनी आठवायचा आहे. जसं मी मगाशी सबमोडॅलिटीचं सांगितलं, काही लोक कानसे नसतात, त्यांचं ऑडिटरी सिस्टीम जास्त स्ट्रॉंग असते. मग तुम्ही त्यावेळेला जे आवाज ऐकलेले असतील ते पण गार्बल्ड होते. उलट्या क्रमाने आपण आठवल्यावर टेप जशी पूर्वीची रिवाइंड व्हायची तशा प्रकारे, म्हणजे आता हे जे टेपचं उदाहरण मी मगाशी दाखवलं त्याच्यामध्ये ती काही टेप अशी पटकन, आपली साधी मेजरिंग टेप असते की नाही, ती सोडली की कशी होते पटकन अशी जाते, तर तशा प्रकारे सुद्धा तुम्ही आठवू शकता. आणि काहींना स्पर्श गंधचं हे आठवत असतं, तर ते सगळं भरा 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 तो अनुभव उलट्या क्रमाने आठवायचा आहे. ते झाल्यानंतर मग तुम्ही डोळे उघडायचे. तुम्ही प्रत्येक इन्स्ट्रक्शन देतेच आहे. तर आर यू ऑल रेडी? तुम्हाला जर का तो पहिलाच घ्यायचा असला तर इट्स युअर चॉईस. तुम्हाला जर दुसरा घ्यायचा असला काही तर तो पण तुमचा चॉईस. ओके, सो सर्वांनी पाय जमिनीला समांतर ठेवा. पाठीचा कणा ताठ, हात मांडीवर, डोळे मिटलेले, शरीर पूर्ण रिलॅक्स होऊ दे. श्वासाकडे साक्षी भावाने बघा. आला श्वास, गेला श्वास, शांत निरखा. पूर्ण शरीर रिलॅक्स झालंय. आता एक ही NLPतला अतिशय इफेक्टिव्ह हा असा एक्सरसाइज आहे जो तुम्हाला आयुष्यभर तुमच्याबरोबर एखाद्या इफेक्टिव्ह टूल प्रमाणे राहणार आहे. की जेव्हा तुम्हाला एखादा त्रासदायक अनुभव आलेला आहे, नुकताच घडलाय, आता मला नवीन एखाद्या मीटिंगला जायचं आहे, एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जायचं आहे, मला त्याचे पडसाद माझ्या मनावर किंवा ओझं माझ्या मनावर ठेवायचं नाही आहे, तर अशा वेळेला हा अनुभव तुम्हाला आत्ता जो घेणार आहात तो एक्सरसाइज तुम्हाला अतिशय उपयोगी पडेल. तर आता एकदाच कुठलाही अनुभव तुमच्या आयुष्यातला नकोसा वाटणारा पास्टमधला हा तुम्ही आत्ता मनाशी योजा आणि जशी घटना घडली तसं अथपासून इथेपर्यंत फक्त एकदाच तो प्रसंग बघायचा आहे. त्याचे जे तुमची इंटरप्रिटेशन्स किंवा भावनिक परिणाम आहेत ते आत्ता आपण अजिबात बघायचे नाही आहेत. सो प्लीज स्टार्ट एक्सपिरियन्सिंग दॅट और सीइंग दॅट और लिसनिंग टू दॅट पर्टिक्युलर इन्सिडेंट्स. स्टार्ट अँड वेन यू आर डन प्लीज ओपन युअर आईज.
एकदाच आठवा. आठवून झाला की डोळे उघडा. काही जण मेडिटेशनमध्ये जातात, तर तसं करूया नको. आपण आता एक्सरसाइज करतोय तेवढ्यापुरतेच डोळे मिटलेले राहू देत. झाल्यानंतर डोळे. आता मगाशी सांगितलं तसं स्वतःचा सेल नंबर उलट्या क्रमाने आठवा. येतोय का बघा आठवून. पुन्हा डोळे मिटा. हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. जरा फास्टर अँड फास्टर तोच अनुभव बघायचा आहे. प्लीज स्टार्ट. हात मांडीवर, पाय जमिनीला समांतर, पाठीचा कणा ताठ. हा सर्वात महत्त्वाचा भाग ह्या एक्सरसाइजमधला आहे. भराभरा उलट्या क्रमाने 15-16 वेळेला पानं उलटायचे. तशा प्रकारे तो अनुभव उलट्या क्रमाने आठवायचा आहे. फास्टर अँड फास्टर, फास्टर अँड फास्टर. झालं असेल 12-15 वेळेला. झाल्यानंतर मग डोळे उघडा. ओके. काय वाटतं, कोणाला सांगायला आवडेल तीव्रता तेवढीच आहे का कमी झाली आहे? आता बरोबर. ओके. ओके. आता लास्ट फक्त एकदाच आठवून बघा तेवढीच तीव्रता आहे का. हां, डोळे मिटा. तुम्ही पुन्हा एकदा डोळे मिटा आणि मग बघा की त्याची तीव्रता कमी आहे का. तेवढंच आहे. हां, लास्ट आता फक्त डोळे मिटा आहेत. त्या जेव्हा तुम्ही रिवाइंड करता त्यावेळेला त्या इमोशन सगळ्या गारबड होऊन जातात. म्हणून तो उलट्या क्रमाने आठवायचं आहे ते. आता त्याच्यानंतरचा जो, म्हणून आता पुढचं जे आहे की रिलेटिव्ह आहे. तुम्हाला हे एनिवे पहिल्यांदा आपण विचारूया. ओके. सो आता तुम्हाला हे रिअलाइज झालं असेल किंवा हा अनुभव उपयोगी पडण्याचं महत्त्वाचं असं कारण आहे की जसा आपण वस्तुनिष्ठपणे बघितला त्याच्यानंतरचे जे त्याचे परिणाम आहेत ते मी लावलेले अर्थ आहेत हे तुम्हाला जाणवेल. डू यू ॲग्री? कारण ते प्रत्यक्षामध्ये नुसती घटना घडलेली आहे. त्याचे मी अर्थ का लावले आणि मग त्याच्यानंतर मी माझं सफरिंग, माझं पेन हे सगळं मी ओढवून घेतलं. बरोबर. त्यामुळे ते रिलेटिव्ह आहे. इट डिपेंड्स ऑन द इंटरप्रिटेशन व्हॉट वी मेक. देयर इज नथिंग रॉंग और राईट, गुड और बॅड ॲज आय वॉज टेलिंग, अँड इट्स ओनली देअर. अनदर इम्पॉर्टंट सेंटेन्स which I would like to share with you is, शब्द हे केवळ शब्द हे आहेत, त्यांना अर्थ आपण देतो. बरोबर. So behind every decision and action there is a positive intention for the one displaying the behavior. त्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचंच असतं किंवा योग्य असतं, पण आपल्या अपेक्षात बसत नाही म्हणून आपण त्याला लेबल लावतो. There are no mistakes, only lessons. There is no failure, it's always the feedback for a new plan of action. If you remain in the dissociated state, म्हणजे मी त्याच्यात अडकलेलो नसलो, मी साक्षी भावाने बघतो आहे, तर यू आर इन कंट्रोल ऑफ द होल सिच्युएशन ऑलवेज. थिंक ऑफ द लार्जर पिक्चर ऑफ लाईफ. हे आत्ताचे होणारे त्रास हे पुढच्या 5 किंवा 10 वर्षांनी होणार आहेत का तुम्हाला तेवढेच तीव्रतेने, हा प्रश्न स्वतःला विचारू शकतो. किंवा पूर्वीचं झालेलं होतं, मे बी आपण मॉन्टेसरीत होतो त्यावेळेला काहीतरी घटना घडली, आपण साधारणपणे ती आपल्या स्मृतीपटलावरनं जाते, पण रोज रोज जर मी ती उचलून माझ्या समोर आणली तेवढ्याच तीव्रतेने, तर तो चॉईस मी करतो आहे. मग त्याचा फायदा होतोय की नाही हे आपण ठरवायचं. मग ती दूर करो मेरी नजरों से, ये भी कर सकते हम. थिंक ऑफ द लार्जर पिक्चर, पेन वर्सेस सफरिंग, अँड टेक देम इन टू युअर स्ट्राइड. यू नो. आता आय वुड लाईक टू एंड दिस. या तुमच्या सगळ्या कशी असू शकते. तर ह्याच्यात कॉज अँड इफेक्ट कसं की अमुक झालं त्याला अमुक कारण होतं, मग ते कॉज अँड इफेक्ट पुढे पुढे जात राहतं. तर असा एक प्रयोग करून बघायला, म्हणजे असं सगळं गार्बल करण्यापेक्षा व्हॉट काइंड ऑफ नॅरेटिव्ह यू मेक आउट, आणि पुढे त्याचे एक फलित असतं, कॅथार्सिस म्हणतो की PTSD या सगळ्या एकमेकाला कॅन्सर होतं. एक पर्यायी असा हे प्रयोग आहे, करता येण्यासारखा. थँक्यू.
आणि मी म्हटलं तसं प्रत्येकाची कोपिंग स्किल्स असतात. दिस इज वन ऑफ देम, इजंट इट? लेट्स क्लॅप फॉर हिम. हां, मोठ्याने बोलतेस, सगळ्यांना ऐकू. थिंकिंग पॅटर्न हॅबिच्युअली एखाद्या माणसाचा होतो तयार, तर ते अवेअरनेसनी कळतंय, पण तरी पण तो पॅटर्न बदलत नाहीये. असं जेव्हा होतं त्यावेळेला काय करायचं? ओके, तुझा प्रश्न आहे की थिंकिंग पॅटर्न आहे आणि सतत सतत मी त्याच्यामध्ये अडकलेली असते. तो पॅटर्न आहे, कोणी जरी सांगितलं तर तेवढ्या वेळात तुमचं कळत आहे, ओके. पण नंतर तो परत बदलत नाही पॅटर्न. अशा वेळेला काय करायचं? मी ह्याचं उत्तर दोन प्रकारे देऊ शकते. एक म्हणजे NLP मध्ये सेल्फ मोटिव्हेशन करता एक खूप महत्त्वाचा प्रिन्सिपल सांगितलाय. ते म्हणजे आपण प्रत्येक डिसिजन किंवा कृती, आता विचार करणं ही पण कृतीच झाली, त्याच्यामध्ये दोन स्रोत असतात. एक म्हणजे अवे फ्रॉम पेन आणि दुसरं टुवर्ड्स प्लेजर. हां, मला जर का तेच मी सतत आठवतेय, मला त्यातनं काहीतरी मिळतंय ना म्हणून मी करतेय. वो इतना नहीं चुभता है की मैं अभी उठ जाऊं, त्यातनं काहीतरी फायदा आहे म्हणून होत आहे ते, बरोबर आहे. तर इट्स अप टू यू टू डिसाईड की मला त्याचा त्रास होतोय, नको बाबा मला नकोय. मग ह्याच्यातले काही दोन्ही जे आता मी सांगितले ते तू करू शकतेस. एक झालं. दुसरी गोष्ट, मी गेली काही वर्षांपासून विचार कुठनं येतात ह्याच्यावर मी बराच अभ्यास करते. बरेच वेगवेगळ्या लोकांना विचारते, वाचन करते. मला विपश्यनेत एक उदाहरण त्यातलं, म्हणजे त्याच्यावर एक थोडं उत्तर मिळालं. बुद्धांनी असं सांगितलंय, हां चालेल, बरोबर, बंद केलं तरी चालेल. बुद्ध असं सांगतात, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते मी पुन्हा रिपीट करते की वर्तमानात राहण्यामुळे फायदे अनेक आहेत. आता विचार जेव्हा येतात त्यावेळेला जसे ढग येतात आणि जातात, पण आपली जर अँटेना असेल तर तो विचार आपण पकडतो, बरोबर आहे. आणि बुद्ध असं सांगतात की ह्या विश्वामध्ये जे त्या प्रकारचे विचार आहेत ते तुम्ही अट्रॅक्ट करता. म्हणजे दुःख असलं तर सगळीकडनं मग दुःखाचंच, मग आपल्याला अजून ते दुःख वाढायला लागतं. मी याच्यावर शोधलेला उपाय असा, विचार कुठनं येतात हा भाग वेगळा, त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाहीये. पण माझ्या विसिनिटीमध्ये जेव्हा विचार येतो त्यावेळेला मी स्वतः डिसिजन घ्यायचा की हा विचार मला हितकारक आहे का अहितकारक आहे. आणि जो अहितकारक असला तर, जसं आपण एखादा सेल्समन दारावर येतो आणि आपण त्याला सांगतो की बाबा नकोय मला, मग दार बंद करतो. त्याच्याकरता बुद्धाने एक शब्द सांगितलाय, तो खूप छान आहे, क्षण प्रतिक्षण सतर्कता. म्हणजे जर का आपल्याला असं वाटलं की बाबा ह्याचा मला त्रास होतोय, तर मग मी आता नाही, मला असं म्हणतात की वेअर थॉट गोज एनर्जी फॉलोज. त्यामुळे तुम्ही ज्या विचारांना खत पाणी घालता ते तुम्ही अजून मोठं करता. पण ज्या क्षणी आपल्याला हे जाणवेल की हा विचारांचा मला त्रास आहे, मग मी ते रिप्लेस करणं किंवा त्याच्यापासून दूर काहीतरी करणं, ह्याच्याकरताचं जे भान लागतं अवेअरनेसचं, ते आपण वाढवणं, त्याच्यामुळे ह्यातनं सुटका करू शकतो. पण त्याच्यामुळे म्हणजे बाह्य, आता जसं तुमची विचारांची एक ट्रेन चालू आहे, पण गाणं लागल्यानंतर ती तुटली आणि आपण हे ऐकलं, तर बाह्य ह्याच्यातनं ती ते तुटण्याची म्हणजे प्रक्रिया चालू झाली. पण तशी मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की दरवेळेला बाह्य तुम्हाला काही मिळेलच असं करू शकता ना, पण बाह्य सुद्धा करू शकता. स्वतःचं आवडलेलं गाणं तुम्ही गुणगुणा, म्हणून मी म्हटलं रिप्लेस करा काहीतरी. पण त्याच्याकरताचं जे सतर्कतेचं भान आहे ते वाढवणं आवश्यक आहे. की ज्या क्षणी आता हा विचार आला, आता मी आता ह्याला वाढू द्यायचा का चेननी, का मला तिथेच तो पूर्ण करायचा आहे, हे आपण ठरवू शकतो. टेम्पररी हा इफेक्ट होतो की त्याला विसरलो, आता नाही येणार. मग तेच ना, पूर्णपणे तुम्ही त्याच्यामध्ये अनुभव नाही घेतलात तो, कारण असं होतच नाही. आता तुम्हाला आठवणार नाही, तुम्ही जर मुद्दामून ते सगळं पुन्हा पुन्हा आठवलं तरी हा अनुभव पुन्हा नाही तेवढ्याच तीव्रतेचा जाणार, किंवा तुम्ही तो अनुभव नीट निवडलेला नाही. जसं मी मगाशी संस्कार जे काळ्या दगडावरती रेग असतं, ते पुसण्याची म्हणजे प्रक्रिया इथे घडते, म्हणून ते दोन्हीच मला उपयोगी पडतं नेहमी. एकच फॉर्म्युला सगळ्या मानवीय स्वभावांना ऍप्लिकेबल होतो. हो, ऍब्सोल्युटली. म्हणजे हे जे अनुभव आहेत हे NLPच्या मास्टर्सनी इतकी वर्ष संशोधन करून केले. स्वभाव असतात, प्रत्येकाची घेण्याची वेगळी असते.
तरी पण आपल्या मेंदूमध्ये ज्या मेमरीमध्ये जी जाण्याची प्रक्रिया ती सारखीच आहे सगळ्यांची. मग ते तुम्ही काढा आणि हे वापरा, नकोय मला, पण मला माहीत नाही कसं करायचं म्हणून या एक्सरसाइजचा उपयोग होतो. काही जणांना जसं मगाशी तुम्ही सांगितलं दुःख पुरवायची सवय असते, ते तर झालंच. दुःख पुरवण्याची सवय होते. हा, मी रिपीट करते सगळ्यांकडे. दुःख पुरवायची नुसती सवय होते असं नाही, त्याची आवड निर्माण होते आणि त्याच्यातच ते जास्त रमतात. ते एक. आणि दुसरं, ज्यांना काही लोकांना डिप्रेशनच असतं, म्हणजे आपण कितीही त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी त्याच्यातनं ते बाहेर येणं फार अवघड जातं. अशा वेळेला काय? क्लिनिकली जी लोक अनेबल आहेत त्यांना नाही हे. मला म्हणून प्रत्येक वेळेला हा प्रश्न स्वतःला विचारणं अत्यंत आवश्यक आहे. मला ह्यातनं बाहेर यायचं आहे का नाही, हा प्रश्न स्वतःला विचारणं अत्यंत आवश्यक आहे. मग जर यायचंच नसलं, मला तिथेच राहायचं, तर कंटिन्यू, बिकॉज यू आर गेटिंग सम सॅटिस्फॅक्शन. म्हणून एकदा मध्ये असंच मी घेतला होता एक्सरसाइज आणि त्याच्यातनं एक ग्रस्त IIT वाले स्वतः त्यांनी मला येऊन नंतर सांगितलं की तुम्ही एवढी वर्ष माझा हा भाग होता, तुम्ही तो एकदम कापून टाकलात, आता मी काय करू. हे खूप महत्वाचं आहे. तर तेव्हा मला रिअलाइज झालं की त्यांना त्या रिप्लेसमेंटची संकल्पना द्यायला हवी होती, जी आम्हाला NLP दिली नव्हती. पण मी जो आता अभ्यास करते, म्हणून गोल सेटिंग इज अनदर थिंग. तुम्ही तुमचा जो दिवसातला 24 तासातला वेळ जर माझा 8 तास ह्या दुःखातच जात असतील आणि जर आता मला नको आहे, मग मी दुसरं काय करू शकते. तर मला जे आता पुढे माझं आयुष्य कसं घडवायचं आहे त्याकरता मी काहीतरी कृतिशील काही करू शकते का, त्याच्या प्लॅनिंगमध्ये मी. पण मला जर नसेलच करायचं तर बी हॅपी विथ दॅट. माझा एक मित्र आहे, त्याला विचारेपर्यंत तो ठणठणीत असतो. त्याला विचारलं काय तब्येत काय म्हणते, अरे यार असतो. त्याला आम्ही मेडिकल हॉबीज म्हणतो. आम्ही असं म्हणतो की प्रश्न विचारण्यात बुद्धिमत्ता असते. त्यामुळे आपण काय मस्तात ना तुम्ही असं पण विचारू शकतो. कारण प्रत्येक शब्द आहे ना, विचारलं तरी तो म्हणतो असं इकडे दुखते नाही इकडे दुखते. सतत कंप्लेंट. आज मी माझी पुस्तकं आणायची विसरले खरं. या पुस्तकामध्ये मी एक उदाहरण दिलंय की एकदा एक आजोबा असतात, गुडघे दुखतात म्हणून बसलेले असतात आणि खूप वेळ असेच बसतात. तर नातू येतो आणि म्हणतो, आजोबा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये हॉकीचे चॅम्पियन होतात ना, आम्हाला जरा शिकवता का आमच्या मुलांना, आम्ही सगळेजण गोल कसा मारायचा आम्हाला कळत नाही. लगेच ते दुःख विसरून जातात. हे पण बघितलंय. खूप छान सांगितलं रविबाला त्यांनी. आपले रोजचे अनुभव असतात, पण त्याच्यावरती काय केलं पाहिजे त्यातनं बाहेर पडायला, या सुद्धा साध्या साध्या गोष्टी असतात, पण आपण त्या करत नाही. म्हणजे थोडासा आपला स्वभावही असतो की नाही, या मगाशी म्हणलं असं की मला ते दुःख पुरवायचे हे. जर तुम्ही एकदा मनाची ठरवली तुम्ही त्याच्यातनं बाहेर या. पण तुम्हाला रोजच्या जीवनातला नवीन अनुभव घ्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल, तर ह्या गोष्टी आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या केल्या पाहिजेत. तरच आपण या जगामध्ये चांगल्या प्रकारे जगू शकू. हा महत्त्वाचा त्यांनी आम्हाला धडा शिकवलेला आहे. आणि एक्झरसाईज करून सांगितल्यामुळे मला असं नक्की वाटलं की आपण ते थोडंसं विसरतो बरं का, आपण या गोष्टीला जास्त महत्त्व देतो. काही नाही द्यायला पाहिजे आपण, मग आपण पटकन विसरू शकतो. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे यांनी खूप छान छोटी छोटी उदाहरणं देऊन पण आपल्याला चांगलं पटवून सांगितलं. हे खूप आवड असतं, कारण सायकोलॉजिकल स्टेट ऑफ माइंड हे खूप शब्द वेगवेगळे असतात त्यांचे वापरणारे, पण त्यांनी एक्झरसाईज आणि आपलं उदाहरण देऊन आपल्याला खूप सोप्या रीतीने करून सांगितलं. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आल्या त्या. थँक्यू.